नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्वामी कृपेने आपण सर्व आनंदी असाल अशीच अपेक्षा करते. आजचा दिवस आपला शुभ जाओ, आपल्या सर्व इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण हो, हीच मी माझ्यांच्यानी प्रार्थना करते. बघा, आपण आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी आपण विविध उपाय करत असतो, पण काही कारणास्तव आपल्याकडं खूप पैसा येतो, पण आपण म्हणतो की माझ्याकडं पैसा खूप आहे पण टिकत नाही. का टिकत नाही? कारण तुम्ही माता लक्ष्मी, महालक्ष्मी याची सेवा करत नाही. आता जेवढाही पैसा आपल्याकडं आहे, असं कोणीच नाही की त्यांच्याकडं पैसा नाही. पैसा सर्वांकडं आहे. कुणाकडं 5 रुपये आहे, तर कुणाकडं 10 रुपये आहे, तर कुणाकडं 1000 रुपये आहे. पण ते पैसे घरामध्ये अखंड राहण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे असतात. असंच आपल्याला आपल्या घरातील जी लक्ष्मी आहे ती अखंड राहावी, घरात सुख शांती वैभव यावं. असं नाही की आपल्याकडं फक्त पैसा पाहिजे, पैशासोबतच आपल्याला धन धान्य ऐश्वर्य सुख शांती समृद्धीसुद्धा आपल्याला पाहिजे असते. असंच आपल्याला जो माता लक्ष्मीचा किंवा महालक्ष्मीचा वार आहे तो म्हणजे शुक्रवार. असंच शुक्रवारी आपल्याला काही खास उपाय करायचे आहे. हे जर केलं तर तुमच्या घरामध्ये खरंच सांगते 100% घरात धन धान्य ऐश्वर्य सुख समृद्धी येणार आहे. त्याचबरोबर जी लक्ष्मी आहे ती स्थिर राहणार आहे किंवा लक्ष्मी प्राप्ती तुमच्याकडे होत नसेल तीसुद्धा तुमच्या घरामध्ये राहणार आहे. काही कारणास्तव तुमच्या घरातून लक्ष्मी काढता पाय घेणार नाही. त्यासाठीच आपल्याला काही उपाय करायचे आहे. हे उपाय अगदी साधे आणि सोपे आहे, पण हे उपाय आपल्याला संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस करायचे आहे. आता ते उपाय कसे करायचे आपण ते बघू, पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, शुक्रवारी आपण सकाळी आंघोळ करणार आहोत. आंघोळ झाल्यानंतर आपल्याला न चुकता त्या दिवशी फरची पुसायची आहे. फरची पुसताना आपल्याला न चुकता चिमूटभर हळद खडे मीठ आणि साखर टाकायची आहे. याने काय होईल? खडे मिठाने आपल्या घरातील नकारात्मकता जाईल. हळदीने आपल्या घरात काही वाईट शक्ती असेल नकारात्मकता असेल ती पण जाईल. आणि साखर टाकल्याने आपल्या घरात आपल्या सासू सासऱ्यांचे पतीचे मुलांचं जर सतत भांडणं होत असतील त्यांचं पटत नसेल तर त्यांच्या नात्यामध्ये गोडवा होईल. किंवा आपल्या पती किंवा तुमचे नवरा तुमच्या सोबत सारखा भांडत असेल याने सुद्धा तुमच्यावर साखर टाकल्याने तुमच्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होणार आहे. तुम्ही दर शुक्रवारी 11 शुक्रवार किंवा तुमच्याकडून जेवढे शुक्रवार होईल किंवा तुम्ही दर शुक्रवारी हे टाकू शकता. खडे मीठ हळद आणि साखर. साखर अगदी थोडीशी टाकायची आहे, जास्त टाकू नका, फरची चिकट होईल मुंग्या होतील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं? आपल्याला संध्याकाळी उपवास करण्याची गरज नाही. संध्याकाळी आपल्याला दिवे लागण्याची वेळेस जी अष्टलक्ष्मी आहे तिची पूजा करायची आहे. आता अष्टलक्ष्मीची पूजा कशी करायची? बघा, तुमच्याकडं जर लक्ष्मीचा टाक असेल किंवा लक्ष्मी असेल किंवा लक्ष्मीचा फोटो असेल काहीही चालेल. टाक असेल तुम्ही अभिषेक करू शकता, नसेल तर तुम्ही लक्ष्मीची मूर्ती असेल तुम्ही त्यावरसुद्धा अभिषेक करू शकता. आणि जर तसं तुमच्याकडं नसेल तर तुमच्याकडं फोटो असेल, फोटो देखील चालेल. आपण फोटो घेऊ शकतो. फोटोला आपल्याला केशरयुक्त जे गंध आहे ते लावायचं आहे. जर तुमच्याकडं टाक असेल किंवा लक्ष्मीची मूर्ती असेल तर आपल्याला न चुकता अभिषेक करायचा आहे. पंचामृताचा अभिषेक करू शकता, नसेलच दुधाचा करा. दूध जर नसेल तर मग तुम्ही फक्त पाण्याचा देखील अभिषेक करा. संध्याकाळी करायचा आहे. फक्त जेव्हा अभिषेक करणार आहात तेव्हा एवढी काळजी घ्यायची की हातपाय स्वच्छ धुवायचे. आंघोळ केली अतिशय उत्तम, पण काही कारणास्तव जर आंघोळ नाही करू शकले तर स्वच्छ हातपाय धुवून तुम्ही अभिषेक करू शकता. स्वच्छ धुतलेले वस्त्र परिधान करू शकता. नवे नसतील चालेल, काही हरकत नाही. त्यानंतर आपल्याला छान अभिषेक करायचा आहे. अभिषेक केल्यानंतर तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल स्फटिक किंवा पंचधातूचं चालेल. आपल्याला एक लाल कपडा घ्यायचा आहे, एक पाट घ्यायचा आहे. पाटावर आपला लाल कपडा मांडायचा आहे, खाली रांगोळी काढायची आहे. त्यानंतर लक्ष्मीची पावलं काढायची आहे. त्यावर लाल कपडा जो पाट आहे त्या पाटावर अंथरायचा आहे. त्यानंतर आपल्याकडे जर फोटो असेल फोटो मांडा, फोटो नसेल तुमच्याकडे देवीचे टाक असेल चालेल, तो नसेल मूर्ती असेल चालेल. मूर्ती ठेवताना त्याच्याखाली थोडीशी आपल्याला तांदूळ घालायचे आहे. त्यानंतर आपल्याला तांदूळ घातल्यानंतर देवीला आपल्याला गंध लावायचा आहे, थोडंसं कुंकू लावायचं आहे. त्यानंतर न चुकता आपल्याला त्या दिवशी कमळाचं फूल भेटलं अतिशय उत्तम, जर नाहीच भेटलं तर कोणत्याही कलरचं लाल रंगाचं जास्वंद किंवा गुलाब याचं फूल चालेल, याचंसुद्धा फूल चालेल. त्यानंतर आपल्याला व्यवस्थित पूजन करायचं आहे. श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राची पूजा करायची आहे. पूजा केल्यानंतर श्रीयंत्राला एखादं फूल लाल कलरचं असेल
त्यानंतर फुलवात लावायची आहे. त्यानंतर आपल्याला तिथे बसूनच श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे, कारण श्रीसूक्त देवीला अतिशय प्रिय आहे. तुम्ही 16 वेळेस करू शकता, पण काही कारणास्तव तुम्हाला वेळ नसेल तर कमीत कमी 1 वेळा आपल्याला श्रीसूक्ताचं पठण करायचं आहे. त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं, आपल्याला जर तुमच्याकडे कमळगट्ट्याची माळ असेल किंवा स्फटिकची माळ असेल, दोन्हीही चालेल. आणि जर नसेल, लाल चंदनाची माळ सगळ्यांकडं असणार आहे. त्यावर आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे. या मंत्राचा तुम्हाला फक्त 108 वेळा जप करायचा आहे. जर तुम्ही हा मंत्राचा जप जर कमळगट्ट्याच्या माळीवर केला तर 100% तुम्हाला जे 11 शुक्रवार सांगितले ते 11 शुक्रवारसुद्धा करण्याची गरज पडणार नाही. तुम्हाला एवढा लवकर याचा फरक किंवा रिझल्ट दिसणार आहे. आता मंत्र पुढील प्रमाणे बघा. ओम ऐं ह्रीं श्री अष्टलक्ष्मी ह्रीं सिद्धये मम गृहे आगच्छ गच्छ नमः स्वाहा या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. आता तुम्हाला हा मंत्र जर येत नसेल तर तुम्ही ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा देखील जप करू शकता. त्यानंतर आपल्याला काय करायचे आहे, जी प्रभावी सेवा आहे ती आता करायची आहे. आपलं पूजन झाल्यानंतर आपल्याला पूजेच्या आधी, जेव्हा आपण पूजेला बसणार आहोत, पूजेच्या आधी आपल्याला कणिक घ्यायची आहे. कणिकमध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. हळद टाकल्यानंतर ती भिजवायची आहे आणि तिचे आपल्याला 8 गोल करून 8 दिवे करायचे आहे आणि 8 दिवे आपल्याला 8 दिशेला लावायचे आहे. जे किचन आहे ते एक साईडला एक उजव्या हाताला एक डाव्या हाताला एक लावायचं आहे. त्यानंतर हॉलमध्ये एक उजव्या हाताला एक डाव्या हाताला एक बाहेर आणि एक जे आपलं सेफ्टी डोअर आहे किंवा मुख्य दरवाजा आहे ते 2 बाहेर आणि 2 आतमध्ये ठेवायचं आहे. पण जर घरात लहान मुलं असतील तर सर्व दिवे एक तर देवाजवळ जाळा किंवा बाहेर जाळा. लहान मुलं घरात असतील तर तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे, किंवा मी सांगितलं तुम्ही लावले, मुलांना काही त्रास होता कामा नाही. त्यानंतर ही जी सेवा आहे अतिशय प्रभावी आहे. बघा, जी लक्ष्मी असते ती कोणत्याही दिशेने आपल्या घरात येऊ शकते. त्यामुळं आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अगदी 8 दिशांना 8 दिवे लावायचे आहे. यामुळं जो आपल्या घरातला अंधकार आहे, नकारात्मकता आहे, सकारात्मक ऊर्जेचा आपल्या घरात जो प्रवाह आहे तो नाही, यासाठी आपल्याला दिवे लावायचे आहे. आणि आपल्या सगळं घरातला अंधार दूर करून माता लक्ष्मी अखंड आपल्या घरात राहण्यासाठी आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा आहे. त्यानंतर आपल्याला नैवेद्य, तुम्ही पांढऱ्या रंगाची जी खीर आहे तांदूळाची सोडून, तांदूळ हे जे आपण नैवेद्य करतो तो वर्ज्य आहे. तुम्ही गव्हाची खीर करू शकता, रव्याची खीर करू शकता, खीरपुरी करू शकता. यथाशक्ती तुमच्याकडून जेही होईल. नाहीच झालं तर तुम्ही अगदी पेढ्याचा नैवेद्य दाखवू शकतात. त्यानंतर आपल्याला काय करायचं बघा, हा पण जो उपाय आहे हा अतिशय प्रभावी आहे. हा जर तुम्ही 11 शुक्रवार जर केला तर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड राहणार आहे. काही कारणास्तव पैसा तुमच्याकडे टिकत नाही किंवा पैसा बाहेर दिलेला आहे किंवा पैसा घरात राहतच नाही, या सर्व समस्या तुमच्या 100% दूर होणार आहे. बघा, आपल्या चॅनलला एक व्हिडिओसुद्धा आहे. आपल्याला शुक्रवारी न चुकता संध्याकाळी 2 लवंगा घ्यायच्या आहे आणि कापूर घ्यायचा आहे. कापूर तुमच्याकडे भीमसेनी असेल चालेल, साधा असेल तोही चालेल, कापूरदानी असेल ठीक आहे, नसेल तर तुम्ही निरांजनी घेऊ शकता. तांब्याची, पितळाची, स्टीलची, चांदीची, तुमच्याकडे जीही अवेलेबल असेल ती घ्यायची आहे. त्यात आपल्याला 2 लवंगा टाकायचे आहे, थोडासा 2 तुकडे कापूर किंवा 2 वड्या कापूर टाकायचा आहे आणि तो पेटवून आपल्याला आपण जी पूजा केली आहे अष्टलक्ष्मीची तिला ओवाळायचं आहे. ओवाळताना आपल्याला पुढील मंत्र म्हणायचा आहे. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. किंवा तुम्हाला याच्या व्यतिरिक्त जोही देवीचा मंत्र येत असेल तो मंत्र तुम्हाला बोलायचा आहे आणि ओवाळायचा आहे. बघा, याने 100% तुमच्या घरातील नकारात्मकता जाणार आहे. याने अखंड लक्ष्मी तुमच्या घरात येणार आहे. लक्ष्मी तुमच्या घरातून कधीही काढता पाय घेणार नाही. या कापूर आणि लवंगामुळे तुमच्या घरात ज्यांचेही वाद असतील, पती पत्नीचे वाद असतील, मुलं ऐकत नसेल, हट्टीपणा करत असेल, नवरा पत्नीचं ऐकत नसेल, पत्नी नवऱ्याचं ऐकत नसेल, या सर्व समस्या तुमच्या 100% दूर होणार आहे. अगदी साध्या, अगदी सोप्या आहे. आपल्याला न चुकता ही प्रभावी सेवा शुक्रवारी करायची आहे. व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.